किंवा कुणी ते बघितलेले असतील त्यांच्यावर पुढची कडक कारवाई ही करण्याच्याबद्दलच्या सूचना देतो। हे प्रकार अजिबात आपल्या भागामध्ये घडता कामा नये। मधी पण काही बाबतीत कुणावर शाई टाक, कुठं काय कर, अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या। ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। ही आपल्याला चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्र घडवला किंवा ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा दिला तो त्याला ह्या अशा प्रकारच्या घटना काळीमा फासण्याचं काम करतात। हे होता कामा नये। कालच्या गोळीबार प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे पत्रकारांवर हल्ला करण्यात येते का? असं अजिबात असं कोण करेल? तुम्ही असे काहीतरी प्रश्न विचारता, तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही काय प्रश्न विचारावा, पण असं कुणाच्या असं मनात येईल असं का तुम्ही विचार करता? निगेटिव्ह विचार करायचं सोडून द्या, निगेटिव्ह प्रश्न विचारायचं सोडून द्या। आपण पॉझिटिव्ह राहू ना। आपण सगळे आज देशाचे पंतप्रधान एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करतायत, देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, सतत चांगली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत। अशा वेळेस आपण पण त्या सकारात्मक विचार करावा असं माझी विनंती आहे। एक संस्था आहे, शिक्षण संस्था, आणि त्या संस्था चालकानेच आतापर्यंत 7 ते 8 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, अटक केली। आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष अजूनही या घटनेच्या संदर्भात माहिती घेत नाहीत, घटनास्थळी आलेले नाहीत। या सगळ्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ह्याची सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। वाटल्यास मी त्याच्याबद्दलचे लेखी पत्र पण आपल्याला दाखवू शकतो। तुमचे जे समर्थक आहेत इंदापूरमधले वीर धवल त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे की सुनेत्रा वहिनींना बारामतीच्या लोकसभेची तुम्हाला काही माहिती